5 foods to increase your fertility अँड रेग्युलेट युअर मेनिस्ट्रुअल सायकल. तुमची पाळी जर अनियमित असेल तर आहारामध्ये तुम्ही या पदार्थांचा समावेश करा. पाळी नियमित होण्यास मदत होते. नैसर्गिकरित्या हॉर्मोनल बॅलन्स हे होत असते. आता पूर्वीच्या काळीसुद्धा अनियमित मासिक पाळी किंवा या सगळ्या समस्या असतील, पण आहारामध्ये या गोष्टी ह्या इन्क्लूड केल्या जायच्या. तुम्ही जर या गोष्टी आपल्या आहारामध्ये समाविष्ट केल्या तर पाळी ही नैसर्गिकरित्या रेग्युलर होते. फर्टिलिटी बूस्ट होते. म्हणजे आपले जे फर्टाईल ऑर्गन्स आहेत, गर्भाशय आहे, ओव्हरीज आहे, यांचं कार्य सुधारते. त्याच्यामध्ये एक आहे पपई. पपई तुम्ही रॉ देखील खाऊ शकता. पपईची भाजी पूर्वी केली जायची, त्या प्रकारे भाजी करून देखील खाऊ शकता. पपई ही नॅचरल ऑक्सिटोसिन प्रोव्हाइड करते. युटेराईन मसल कॉन्ट्रॅक्शन्स म्हणजे आपल्या गर्भाशयाच्या पेशींचं कॉन्ट्रॅक्शन पपईमुळे होत असते आणि यामुळे तिकडे ब्लड फ्लो इन्क्रीज होतो. हॉर्मोनल बॅलन्स होण्यास मदत होते. यामुळेच पपई ही प्रेग्नन्सीमध्ये खाऊ नये, कारण युटेराईन मसल्सचे कॉन्ट्रॅक्शन होऊन मिसकॅरेजचा धोका असतो. परंतु जर तुमची पाळी ही अनियमित असेल आणि इन्फर्टिलिटी असेल, गर्भधारणेमध्ये अडचणी येत असतील, तर तुम्ही अवश्य पपई ही आहारात समाविष्ट करा. त्यानंतर दुसरं आहे अहळीव. तुम्ही ऐकलं असेल, अहळीवाचा काढा दिला जातो. बाळंतिणीला अहळीवाचे लाडू आवर्जून आपल्याकडे दिले जातात. त्यामुळे दूध वाढते. ते कशामुळे होते? कारण अहळीवामध्ये नॅचरल प्लांट बेस्ड इस्ट्रोजन असते. म्हणजे इस्ट्रोजन हॉर्मोन हे नॅचरल स्वरूपात अहळीवामध्ये उपलब्ध असते. त्यामुळे अहळीवाचा समावेश जरूर आहारात हा करावा, ज्यांची अनियमित आहे मासिक पाळी आणि ज्यांना गर्भधारणेमध्ये अडचणी होत आहेत. त्यानंतर तिसरं आहे तीळ. तिळामध्ये देखील इस्ट्रोजन कंटेंट असते. झिंक, कॅल्शियम याचे प्रमाण उत्तमरित्या तिळामध्ये असते. त्यामुळे तिळगूळ, तिळाचे लाडू अशा स्वरूपात तीळ हे आहारात समाविष्ट करावे. त्यानंतर आहे डाळिंब. डाळिंब रक्तवाढीसाठी उपयुक्त आहे. ब्लड फ्लो इन्क्रीज करते. हॉर्मोनल बॅलन्ससाठी उपयुक्त आहे. त्यामुळे डाळिंब देखील आहारामध्ये समाविष्ट करावे. आणि लास्ट आहे शतावरी. शतावरी हे औषधी आमच्या आयुर्वेदिक औषधांमध्ये तर आम्ही वापरतोच, परंतु तुम्ही शतावरी, कल्प आहे, या स्वरूपात देखील शतावरी रोजच्या तुमच्या आहारामध्ये समाविष्ट करू शकता. दुधासोबत शतावरी, कल्प घ्या. शतावरी हे फिमेल टॉनिक म्हणता येईल. इट सपोर्ट्स हॉर्मोनल बॅलन्स, नरिशेस द रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम अँड इट प्रमोट्स फॉलिक्युलर ग्रोथ. म्हणजे तुमचं जे स्त्री बीज आहे त्याची योग्यरित्या वाढ